मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग यांच्या वतीने जनसंवाद मेळावा रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता स्थळ बौद्ध विहार, शहा ऑर्किड, वडारपाडा, धनजीवाडी, राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई या ठिकाणी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी जनसंवाद मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित ओबीसी मुंबई उपाध्यक्ष श्रीमती स्वामिनीताई चव्हाण, ओबीसी मुंबई उपाध्यक्ष श्री महेंद्र साळुंखे, उत्तर मुंबई ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बोहोत, दक्षिण मुंबई ओबीसी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकर, ओबीसी मुंबई सरचिटणीस श्री संजय सपकाळ, ओबीसी मुंबई सरचिटणीस श्री मंगलदास जाधव, ओबीसी मुंबई सचिव श्री हितेंद्र रावत तसेच या जनसंवाद मेळाव्याचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष श्री अर्जुन धोत्रे साहेब, उत्तर पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष श्री विशाल संगारे, कांदिवली तालुका अध्यक्ष श्रीमती सविता आगवणे यांनी केले। या जनसंवाद मेळाव्यात या जिल्ह्यातील ओबीसी तालुका अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, जिल्हा तालुका प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जनसंवाद मेळाव्यात ओबीसी मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब यांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आपल्या मार्गदर्शनातील भाषणांमध्ये या जिल्ह्यात ओबीसी संघटनात्मक बांधणी जोरदार करण्यावर भर दिला। तसेच या भागातील कुठल्याही समस्या असतील त्या या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन दिले। तसेच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे। यासाठी सर्वांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणी मजबूत करून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले। या जनसंवाद मेळाव्यात काही पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यानंतर आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार मानून हा जनसंवाद मेळावा संपन्न झाला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह भूषण नागवेकर, मुंबई उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग। उमेदवारी मागू शकतो आणि आपल्याला नाही दिली तर महायुतीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी त्यालाही तेवढ्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किती गरज आहे हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपल्याला या उत्तर मुंबईमध्ये आपल्याला पूर्ण ताकदीने तयार करायची आहे। आमचं जे काही तुम्हाला सहकार्य असेल, इथे तुम्हाला काय समाज मंदिराचं काम असेल, कुठे आणखीन कुठलीही कामं असतील, आज अजितदादांकडे अर्थखातं आहे। आज या ठिकाणी हे जे काय आहे हे आपल्यासाठीच आहे आणि जर आज या ठिकाणी जर वडार समाजाला असेल, अन्य कुठल्या समाजाला असेल तर आपण धोत्रे साहेबांबरोबर बसावं, कुठे जागा असेल तिथे जागाही करावी, जागा नसेल तर आपण जागेची सुद्धा मागणी करू, पण आपण त्या पद्धतीने तशा स्वरूपाचं काय पाहिजे नाही याच्यासाठी आपण गेलं तर पाहिजे। तर आपण फक्त इकडे बोलणार तर इथं होणार नाही। तर माझी आपल्याला विनंती, आपल्याला समाज मंदिरासाठी जागा असेल, आणखीन कुठलंही काम असेल आणि इकडची तुम्ही काळजी करू नका। जे काय डेव्हलपचे जे काय प्रोजेक्ट चालू आहेत SRAचे, या ठिकाणी जर कुठला बिल्डर, आपल्याला प्रोजेक्टला कुठे विरोध नाही करायचा आहे, पण जर या ठिकाणी कोणावर अन्याय होत असेल आणि त्यांचं राहतं घर जाऊन त्यांना जर घर मिळत नसेल, भाडं मिळत नसेल आणि जर बिल्डर या ठिकाणी त्यांच्याबरोबर जर गैरवर्तन करत असेल तर धोत्रे साहेब आहेत, आमचे भीम आर्मीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुनीलजी आहेत, यादवजी या ठिकाणी आलेले आहेत, आपण सर्व या ठिकाणी वरिष्ठ ज्येष्ठ सगळे लोक आहात। त्या ठिकाणी आज रविवारचा दिवस असताना देखील आपण सर्वजण, कारण प्रत्येक रविवार म्हटलं की प्रत्येकाला वाटतं सुट्टीचा दिवस आहे, आराम करूया, नाही तर आपल्या फॅमिलीसाठी देऊया, तरी देखील आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टी परिवाराच्या वतीने आणि या उत्तर मुंबई जिल्ह्याचे जे नेतृत्व करतात या नेतृत्वाच्या वतीने मी सर्वांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।